आमची कलेक्टर 20 मिनिटच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार नाही. अपर्णा, बापू व दिप्या मामा, मोना मामी सर्वजण अमोलला हॅपी बर्थडे असे विश करतात. बापू म्हणतात, अमोल खूप मोठा हो, आई बाबासारखा. बाबा कोठे आहे? अपर्णा म्हणते, बाळा चल ओवाळून घेऊ. अपर्णा म्हणते, अमोल मी तुला काय सांगितलं, सारं सांगणार आहे म्हणून. अगं पण कधी सांगणार? संध्याकाळी. इतक्या उशिरा? तेव्हा वेळ असतो ना आपल्याला. अमोल किती प्रश्न विचारणार. चला ओवाळायचं ना, ओवाळू. अपर्णा आणि मोना मामी व दिप्या मामा सर्वजण अमोलला ओवाळतात. बापू अमोलला पैसे देतात. अमोल म्हणतो, बापू पैसे नको मला, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता ना, मग पैसे नको. अमोल तू आमचा लाडका नातू आहे ना, तुला खाऊला दिले. अपर्णा म्हणते, बाद झाला आता, चल देव बाप्पाला नमस्कार कर. अमोल उठतो आणि आपल्या आईच्या पाया पडतो. अमोलला म्हणतो, मा तूच माझा देव आहे. मा मी देव बाप्पांना सांगून ठेवले, पहिला नमस्कार माझ्या माला. मग अमोल सर्वांच्या पाया पडतो आणि मग देवाच्या पाया पडतो. अमोल मनातले मनात म्हणतो, बाप्पा मला माझ्या बाबाबद्दल कळलं ना, मी लगेच माझ्या बाबांना सापडवेल. अर्जुन काहीतरी शोधत असतो. ते रुपाली येते आणि म्हणते, भाऊजी हे घ्या. भाऊजी आज लवकर आले? हां काम आहे. रुपाली म्हणते, पोलीस स्टेशनला जायचं का? वहिनी तुम्हाला माहीत नसल्यासारखं करताय तुम्ही. अमोलचा वाढदिवस आहे ना, मला माहिती होतं भाऊजी. वहिनी लिस्ट असली तर द्या, सगळं आणतो आणि त्याच्यासाठी खेळणी पण आणायची आहे. आज मस्त गोडधोड करून खाऊया. कळलंय? खराडीमध्ये मोठं दुकान झालं खेळण्याचं, तेथून मोठी खेळणी घेऊन येतो. भाऊजी थांबवा हे सारं, 7 वर्ष झालं, आता हे थांबवा. आता अपर्णा आली तर कदाचित अमोल पण असन तिथं. ते तिकडं वाढदिवस साजरी करत असतील आणि आपण घरात हे असलं सगळं करायचं. वहिनी तुम्ही असलं काहीतरी बोलू नका. रुपाली म्हणते, भाऊजी हे बघा, तुम्हाला त्रास होतोय हे कळतंय मला, पण आपणच आपल्याला फसवतो असं नाही वाटत का तुम्हाला? वहिनी मग काय करायचं ते तुम्हीच मला सांगा. लगेच रुपाली म्हणते, काय करायचं म्हणजे? अमोलवर आपला तेवढाच हक्क आहे ना, मग हेच बोलायचं. म्हणजे विषय जाऊन बोलल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं. म्हणजे मी आजच जाऊन बोला असं नाही म्हणत. नाही, लगेच अर्जुन म्हणतो, जे काय व्हायचं ते आजच होईल. मी आत्ताच्या आत्ता अप्पीला जाऊन हे बोलतो. रुपाली म्हणते, हे बघा भाऊजी तुम्ही रागाच्या भरात जाऊन बोलू नका. लगेच अर्जुन म्हणतो, वहिनी बस, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अजून किती दिवस मी अमोलचा वाढदिवस कल्पनेतच साजरा करणार आहे? अप्पीला या सगळ्याची उत्तरे द्यावीच लागतील. आजचे आजच द्यावी लागतील. रुपाली मागून वरडती, भाऊजी भाऊजी, पण अर्जुन कोणाचाही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. रुपाली म्हणते, जरा जास्तच बोलले का मी? आजच्या दिवशी नव्हतं बोलायला पाहिजे मी. भाऊजींनी इतक्या डोक्यात राग घालून घेतला की लगेच चिंचुके घरी येतात आणि म्हणतात, वहिनी येऊ काय? रुपाली म्हणते, चिंचुके भाऊजी अहो विचारताय काय, या ना. चिंचुके म्हणतात, साहेब कुठे गेलेत? रुपाली म्हणते, अर्जुन भाऊजी आत्ताच रागात बाहेर गेलेत. चिंचुके म्हणतो, कुठे गेलेत? अपर्णाच्या घरी. म्हणजे अपर्णाविषयी मी आणि भाऊजी बोलत होतो आणि त्यांना एकदम राग आला आणि ते गेले. आज अमोलचा वाढदिवस असतो. लगेच चिंचुके म्हणतात, काय सांगताय तुम्ही? तुम्ही कशाला जाऊन द्यायचं त्यांना? अहो भाऊजी जर चिडले तर ऐकतात का कोणाचं? अजिबात नाही. रुपाली म्हणते, भाऊजी काय झालं? चिंचुके म्हणतात, अहो वहिनी अमोल तेच आहे घरी. लगेच रुपाली म्हणते, काय सांगताय भाऊजी तुम्ही? साहेब त्या भानगडीत पडायला नको म्हणून मी साहेबांना ते सांगितलं होतं. रुपाली म्हणते, म्हणजे त्यांची भेट होणार? चिंचुके म्हणते, नाही झाली पाहिजे. त्यात अपर्णा मॅडम नाही ऐकणार. लगेच रुपाली म्हणते, अशी कशी नाही ऐकणार ती? अमोल काय तिच्या एकट्याचा आहे का? दोघांचा बी आहे. मला तर वाटतंय भाऊजींनी अमोलला इकडंच आणलं पाहिजे. चिंचुके म्हणतात, असं कसं शक्य आहे? परवा अपर्णा मला भेटायला आली होती, मग अमोलला का नाही घेऊन आली ती त्या दिवशी? का एकटीच आली? तिच्या मनात खोट आहे. तिला भाऊजीला आम्हाला अमोलला कधीच भेटून द्यायचं नाही. मी बघतो अर्जुन साहेबांना थांबवता येतंय का? येतो मी. रुपाली अपर्णाला फोन लावते. अपर्णा म्हणते, हा रुपाली ताई बोला ना. लगेच रुपाली म्हणते, ताई कोणाला म्हणते? ताई म्हणायला तुला लाज नाही वाटत का?
ताई काय झालंय? वा, जे करायचं ते सगळं करून झालंय. मग विचारते काय झालं म्हणून. आता तुझी खैर नाही. अमोल तुझ्याबरोबर आहे ना? हो. मग त्याला का नाही घेऊन आली त्या दिवशी? आणि आजवर एकदाही त्याला भाऊजीला का नाही भेटू दिलं? किती आतल्या गाठीची आहे का अपर्णा तू? मुद्दाम आम्हाला लांब ठेवला अमोलपासून तू. रुपाली ताई असं अजिबात नाही आहे. असंच आहे, मला माहिती आहे ना. पण बास, अमोलने तुझ्याबरोबर साजरी केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आज. ताई तुम्ही हे काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येत आहेत तिकडं अमोलला न्यायला. आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला. तुला पण अपर्णा असंच पाहिजे. 7 वर्ष तोडलं ना तू त्याला आमच्यापासून. अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. किती उलट्या काळजाची आहे तू. पण तुझ्या पापाचा गडा भरलाय आता. अमोल पण तुझ्यापासून दुरावणार. आणि भाऊजीसुद्धा कायमचे. अपर्णा आपल्या रूममध्ये एकटेच बसलेले असते. तेथे मोना येते आणि म्हणते, अहो वंश काय आहे? काय झालं? अपर्णा म्हणते, रुपालीताईचा फोन आला होता. मोना म्हणते, रुपालीताई? अपर्णा म्हणते, माझ्या मोठ्या जाऊबाई. त्या खूप बोलल्या का माझ्याशी? खूप. पण असं का? त्या म्हणाल्या की अमोल आणि अर्जुन दोघंही माझ्यापासून दुरावणार आहेत. मोना मनातले मनात म्हणते, अरे वा, एकदम माझ्या कामाची दिसते ती बाई. पण वंश असं कोणी बोलतंय का? खूप वाईट बोलले ते. मला म्हणाल्या अमोलचा हा शेवटचा वाढदिवस असेल तुझ्यासोबत, कारण अर्जुन त्याला घ्यायला येऊ राहिला आहे. आता काय करावं बाई? हे आणि बापू दोघंही गेले सामान आणायला. अपर्णा पळत पळत दरवाजा लावण्यासाठी जाते. मोना तिला म्हणते, अहो वंश थांबा की थांबा की. मोना म्हणते, अशी काय आहे रुपाली? अरे वा, काय माणूस जोडून दिला वंश तुम्ही मला. रुपालीताई आता लवकरच भेटावं लागणार आहे आपल्याला. मोना रुपालीचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये घेते. अर्जुन अपर्णाच्या घरी येतो. अपर्णा त्याला म्हणते, तू काय करतोस इकडे? अर्जुन म्हणतो, अपर्णा आज अमोलचा वाढदिवस आहे. त्याचा दरवर्षी वाढदिवस असतो. 7 वर्षाचा झाला तो. याआधी 6 वर्ष कुठे होता तू? मी इथंच होतो. मी पण अमोलचा प्रत्येक बड्डे साजरी केला आहे. अरे वा, मग आजही तसाच करायचा ना घरी? कशाला आलाय? अर्जुन म्हणतो, मला नाही राहावलं. एकतर 7 वर्ष त्याला माझ्यापासून लांब ठेवलं आहे. लगेच अपर्णा म्हणते, एक मिनिट थांब. आज जे काय आहे ते सगळं क्लिअर करून टाकू. लांब केलं म्हणजे कोणी लांब केलं? लगेच अर्जुन म्हणतो, मला परत परत त्याच विषयावर नाही बोलायचं. मग माझ्यावर आरोप करणं बंद कर. वचन कोणी दिलं होतं? अपर्णा म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वचन कोणी घेतलं होतं? मी घेतलं होतं. लगेच अपर्णा म्हणते, हा. मग अमोलला मी तुझ्यापासून लांब केलं असं कसं होईल? आज तुला अमोलची आठवण आली. 6 वर्षात एकदाही आली नाही. अपर्णा, मला त्याची रोज आठवण येते. माझ्या घरात त्याची एक सेपरेट खोली आहे. त्यात सगळं असतं. त्याची खेळणी असती. अमोल आहे का पण? काय उपयोग आहे त्या सगळ्याचा? अमोल कुठं आहे? मी त्याला घेऊन चाललो. अर्जुन थांब. आता अजिबात काही होणार नाही. तू म्हणाला होतास अमोलला माझ्याविषयी काहीही सांगायचं नाही. 7 वर्षानंतर आत्ता उगवतोय आणि आत्ता म्हणतोय मी अमोलला घेऊन जातोय. कसं होईल असं? आणि काय सांगणार आहे त्याला तुझ्याबद्दल? कोण आहेस तू त्याचा? अपर्णा, मी बाप आहे त्याचा. पण हे त्याला माहिती आहे का? कळन त्याला. कोठे आहे तो? अर्जुन तू अति करतोय आता. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अपर्णा. तू पोलीस इन्स्पेक्टर, मी कलेक्टर आहे. कळतंय तुला? काहीतरी विचार कर. लगेच अर्जुन जोरात आरोळी देतो, अमोल. अर्जुन थांब. अर्जुन बाहेरून आवाज देत असतो, अमोल अमोल. मोना खिडकीतून बघत असते. अमोलला आवाज आल्यासारखं वाटते आणि अमोल दरवाजाच्या दिशेने जायला निघतो. तेच त्याला मोना मामी धरते. अमोल मोना मामीला म्हणतो, मला कुणी हाक मारली? माझे बाबा आलेत का? काही काय? छोटे सरकार, तुमच्या बड्डेसाठी आणलेलं साहित्य तुम्ही बघितलं का? नाही. चला की मी तुम्हाला दाखवते. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते आणि स्पष्ट सांगते. हे जे काही होतंय ते तुझ्या इगोमुळे होतंय. लगेच अर्जुन म्हणतो, माझ्या इगोमुळे? हो, तुझ्याच इगोमुळे. सरकारांनी चुकी केली होती, त्याची शिक्षा तू मला देतोय? अर्जुन म्हणतो, तुझी काहीच चुकी नव्हती. हो, चुकी होती माझी. ठीक आहे की.
मी तेव्हाही म्हणाले होते तुला, तेव्हा ऐकून घेतलं काय तू माझं? विषय आईचा होता अपर्णा. मग आता मी पण एक आई म्हणून सांगते, मी अमोलला असं तुझ्याकडे नाही पाठवू शकत आणि मी कधीच पाठवणार नाही. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही आणि आला तर तो एकटा नाही येणार. त्याआधी मी तुझी बायको आहे हे लक्षात ठेव. होतीस. आता मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ठीक आहे, मग अमोलचा विषय सोडून दे. अमोल माझाही मुलगा आहे अपर्णा. जन्माला घातलं म्हणून बापाचा हक्क नाही लावू शकत. अपर्णा, तुला जर त्याने विचारलं माझ्याबद्दल, अपर्णा म्हणते मी सांगेन त्याला काय सांगायचं ते. 7 वर्ष आधीचा अर्जुन माझा कसा होता ते मला माहिती आहे. हा अर्जुन डोळ्यासमोर उभा आहे, तो अर्जुन अजिबात नाही. मी तुला शेवटचं सांगते, आलो तर मी आणि अमोल येऊ, फक्त अमोल येणार नाही. मी पण तुला स्पष्टच सांगतो, मला माझ्या आयुष्यात तू नकोय. आमच्या कोणाच्याच आयुष्यात नको आहे. अर्जुन रागारागाने घरी निघून जातो. अपर्णा घरात आल्यानंतर अमोल आपल्या आईला म्हणतो, मा काय झालं, तू रडत होतीस का? अपर्णा म्हणते, नाही नाही. तुलाही बाबाची आठवण आली का? नाही. तू कुठे निघालास? कॅम्पला. हां, लवकर या. मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलवेल. हो, बोलव की. वंस, मी सोडून येते त्याला. वंस, तुम्ही ठीक आहे ना? हो, ठीक आहे. येते मी. सावकाश जा. इकडे अर्जुन कॅम्पला येऊन बसलेला असतो. अर्जुनला सर्व आठवत असते. तेथे आर्या येते आणि म्हणते, अर्जुन, अरे कुठं हरवलास? अर्जुन म्हणतो, काय नाही, आज इच्छाच नाही गं. असे भांडणं डोक्यात घालून घेतल्यावर कसं होईल अर्जुन? आर्या, आज अमोलचा बड्डे आहे आणि आज आम्ही भांडलोय. आम्ही चांगले पालक नाही होऊ शकलो गं. लगेच आर्या म्हणते, असा काहीतरी विचार नको करू. काय चुकीचं बोलतोय मी? अरे, एक बाप त्याच्या मुलाला 7 वर्ष भेटला नाही, काहीतरी वाटतंय का तुला? लगेच सिम्बाची एंट्री. समर कॅम्पमध्ये होते आणि सर्व सिम्बाचे मित्र त्याला विश करतात बड्डेबद्दल. तुझा बड्डे आहे, तू फार मजा करणार आहे. हां, मजा करणारच की. मला वाटलं तू सुट्टी घेशील. नाही नाही, सिम्बा सुट्टी घेत नसतो. आणि तुम्ही आहेत ना इथं सर्व फ्रेंड्स, आपण तुझा बड्डे इथं साजरी करूया. हो, चालेल, चला. आर्या म्हणते, आपण एक काम करू, आपण अमोलचा बड्डे इकडे सेलिब्रेट करू. असं कसं करणार? लगेच आर्या म्हणते, नाही तरी तू या लहान मुलात अमोलला बघतोस का नाही? अर्जुन म्हणतो, हां. मग आपण या लहान मुलांचे छान औक्षण करू आणि त्यांना छान छान चॉकलेट देऊ. खरंच? मग मी काय खोटं बोलते का? आणि हो, हे सगळं केलं ना, हे सगळं अमोलपर्यंत नक्की पोचेल बघ. कोण पोचवणार ते मला माहिती नाही, पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि तो नक्की पोचवेल 100%. सुनो सुनो समर कॅम्पवाले, आज आपण गंमत करणार आहे. अमोल म्हणतो, काय मास्तर, आपण आज सेलिब्रेट करणार आहे. या. हो हो, शांत व्हा. आज आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. आता एक काम करायचं सगळ्यांनी, पटापट पुढे यायचं. चला चला चला. मास्तर, तुम्ही सगळ्यांना का ओवाळणार? कारण तुम्ही सगळे देवाची लेकरं आहात ना. अर्जुन सगळ्यांचं औक्षण करतो आणि सर्वांना चॉकलेट वाटतो. अमोल मास्तरच्या पाया पडतो. पळा चला. आर्या, खरंच भारी आयडिया काढली तू. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.